प्रश्न एक धडा या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण लोकसंख्या घनतेवर आधारित प्रश्न इथे घेतलेला आहे। प्रश्न एमपीएससी प्रिलिम्स मध्ये आलेला आहे। राज्यसेवा 2024 च्या प्रिलिम्स मध्ये हा प्रश्न आलेला आहे। तो प्रश्न आपण इथे घेतलेला आहे। लोकसंख्या घनतेवर आधारित याआधी कंबाईन ग्रुप बी आहे, ग्रुप सी आहे, तसेच ज्या काही सरळ सेवा एक्झाम आहे, टीसीएस एक्झाम आहे किंवा बाकीच्या ज्या काही एक्झाम आहे त्यामध्ये प्रामुख्याने प्रश्न पडत असतो। हा अत्यंत महत्त्वाचा परीक्षाभिमुख असा टॉपिक आहे, ज्यावर हमखास प्रश्न तुम्हाला प्रत्येक एक्झाम मध्ये कुठे ना कुठे पाहायला मिळतोच। मग ते प्री असो, मेन्स असो किंवा सरळ सेवा असो। प्रश्न पाहू। प्रश्न 1, खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा। 2 विधाने दिलेले आहेत आणि मग पर्यायी ऑप्शन दिलेले आहेत समोर। तर आपण विधान सुरुवातीला पाहू। विधान काय सांगितलेलं आहे? सन 2011च्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येची सर्वात जास्त घनता मुंबई उपनगर जिल्ह्याची होती। आणि दुसरं विधान सांगितलेलं आहे, सन 2011च्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येच्या घनतेत कोल्हापूर जिल्ह्याचा 5वा क्रमांक आहे। अशा प्रकारे 2 विधाने म्हणजे 2च स्टेटमेंट दिलेले आहेत। यापैकी आपल्याला योग्य विधान किंवा विधाने कोणते बरोबर आहेत ते आपल्याला ओळखायचे आहेत। तर यामध्ये पर्यायी ऑप्शन काय दिलेले आहे? विधान अ बरोबर, ब विधान चूक, दुसरं सांगितलंय विधान ब बरोबर, अ विधान चूक, तिसरं आहे दोन्ही विधाने चूक आणि चौथं आहे दोन्ही विधाने बरोबर। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, दोन्ही विधाने काय आहेत तर बरोबर आहेत। बरोबर का आहेत ते आपण आता डिटेल अनालिसिस करणार आहोत। मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगते। याची जर तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर आपलं स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम चॅनल आहे। या चॅनलवर याच्या तुम्हाला पीडीएफ मिळतील। याशिवाय बाकीचे सुद्धा आपले जे काही लेक्चर झालेले आहेत, एमपीएससी पीवायक्यू आपण सिरीज घेतली होती, त्यामध्ये आपण राज्यशास्त्र, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान आहे किंवा बाकीचे सुद्धा इतर विषय आहेत जसं इतिहास, भूगोल वगैरे, तर त्याच्या सुद्धा ज्या काही पीडीएफ वगैरे आहेत त्या सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेल्या आहेत आणि आता याची सुद्धा पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल। डेली अपडेट नोट्स आणि साठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता। दररोज आपण आपल्या या साहित्य विवर या यूट्यूब चॅनलवर पोस्ट या सेक्शन मध्ये दररोज प्रश्न घेत असतो, जे तुम्हाला जीएस संबंधित असू शकतात किंवा जनरल नॉलेज म्हणू शकता तुम्ही किंवा एक इंग्लिशशी संबंधित किंवा व्याकरणाशी संबंधित आपण प्रश्न घेत असतो। याशिवाय ज्या की आपण लेक्चर घेतलेले आहेत त्याच्या लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळून जातील। अशा प्रकारे या चॅनलबद्दल आणि थोडक्यात माहिती सांगितली। चला तर मग आता आपण आपल्या प्रश्नाचं अनालिसिस करू। पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल। या काही लिंक आहेत महत्त्वाच्या, त्या तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळून जातील। आता अनालिसिस करू आपल्या प्रश्नाचं उत्तर का योग्य आहे आणि कसं बरोबर आहे ते आपण बघणार आहोत। इथे प्रश्न कशावर आधारित आहे? लोकसंख्या घनतेवर आधारित आहे। मग घनतेशी संबंधित आपण भारताची लोकसंख्या त्यावर आधारित आणि महाराष्ट्राची लोकसंख्या त्यावर आधारित जे काही घनता आहे त्याबद्दलचा जो डेटा आहे 2011च्या जनगणनेनुसार तो आता आपण इथे बघणार आहोत। लोकसंख्या घनतानुसार जर आपण भारताची लोकसंख्या घनता जर बघितली तर भारताची लोकसंख्या घनता 2011च्या जनगणनेनुसार आहे 382 आणि तेच आपण जर महाराष्ट्राचा विचार केला, महाराष्ट्राची लोकसंख्या घनता आपल्याला 365 एवढी पाहायला मिळते। म्हणजे महाराष्ट्राची लोकसंख्या घनता भारताच्या तुलनेत काय आहे? कमी आहे की जास्त आहे? कमी आहे, असा सुद्धा प्रश्न आयोग विचारू शकतो स्टेटमेंटमध्ये। भारताची लोकसंख्या घनता 382 आणि महाराष्ट्राची 365। तर भारताची लोकसंख्या घनता आधी किती होती? 2001 मध्ये 325 इतकी होती। तर लक्षात ठेवा की लोकसंख्या घनता आपण बघत आहोत, तर यामध्ये सर्वाधिक घनता असलेले केंद्रशासित प्रदेश किंवा राज्य कोणते आहेत असा प्रश्न विचारू शकतात। तर बघा, सर्वाधिक घनता कुठे आपल्याला पाहायला मिळते? दिल्लीमध्ये। किती? 11,297। त्याच्यानंतर चंदीगडचा क्रमांक लागतो 9,258। त्याच्यानंतर पद्दुचेरी 2,605 आणि दमन दीव त्याच्यानंतर 2,172 आणि लक्षद्वीप 2,015। अशा प्रकारे जर तुम्हाला केंद्रशासित प्रदेश किंवा सर्वाधिक लोकसंख्या भारतातील कोणत्या ठिकाणी आहे असे केंद्रशासित प्रदेश किंवा राज्य सांगा, त्यानुसार असा क्रम लागतो। आणि जेव्हा मात्र तुम्हाला फक्त राज्यांची माहिती सांगा असं विचारलं असेल, सर्वाधिक लोकसंख्या घनता असणारे राज्य कोणते, त्यावेळेस मात्र बिहार, पश्चिम बंगाल आणि केरळ यांचा क्रमांक लागतो। लक्षात ठेवा, बिहारमध्ये जे काही लोकसंख्या घनता आहे ते 1106 आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यानंतर आपल्याला पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळते 1028 आणि त्याच्यानंतर केरळचा क्रमांक लागतो 860। आपल्या महाराष्ट्राची किती आहे? 365 2011च्या जनगणनेनुसार। अशा प्रकारे तुम्हाला सर्वाधिक घनता समजली। आता त्याच्यानंतर असा सुद्धा प्रश्न विचारण्यात येतो की सर्वात कमी लोकसंख्या घनता। याआधी अरुणाचल प्रदेश आहे, यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारून झालेला आहे। अरुणाचल प्रदेश
ची पर्टिक्युलरली लोकसंख्या घनता किती आहे असा सुद्धा वन लाईनर प्रश्न आलेला आहे. तर लक्षात ठेवा, अरुणाचल प्रदेशची लोकसंख्या घनता 17 आहे. नंतर अंदमान व निकोबार बेटे, त्याची लोकसंख्या घनता आपल्याला पाहायला मिळते 46. नंतर मिझोरम 52 आणि सिक्कीम 86. अशा प्रकारे सर्वात कमी लोकसंख्या घनता कुठे आहे, तर अरुणाचल प्रदेश, अंदमान निकोबार आपण म्हणू शकतो, नंतर मिझोरम आणि नंतर सिक्कीम. घनता म्हणजे तुम्हाला समजलं असेल, घनता म्हणजेच काय असते की एखाद्या प्रदेशातील एकूण लोकसंख्या किती आहे आणि त्या प्रदेशाने त्या प्रदेशाचं एकूण क्षेत्रफळ किती आहे त्यानुसार त्या प्रदेशाची घनता निघत असते. आता हे झालं भारताच्या बाबतीत. आता आपण आपल्या महाराष्ट्राबद्दल पाहू. महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की 1960-61 मध्ये 129 एवढी लोकसंख्या घनता होती. 2001 मध्ये ती 315 होती आणि आता मात्र 2011च्या जनगणनेनुसार ती 365 झाली होती. तर यामध्ये 2001 ते 2011 आपण याच्यामधली जर लोकसंख्या घनतेमधली वाढ बघितली तर कितीने वाढ झाली, 50 ने वाढ झाली असा सुद्धा प्रश्न विचारण्यात येतो, म्हणून लक्षात ठेवा. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील प्रमुख पहिले म्हणजे सर्वाधिक घनता असणारे जिल्हे कोणते आहेत असा प्रश्न विचारण्यात येतो. तो मुंबई उपनगर आहे, त्यामध्ये 20,980. त्याच्यानंतर मुंबई शहर आहे 19,652. त्याच्यानंतर ठाण्याचा क्रमांक लागतो 1157 आणि नंतर पुणे 603 आणि शेवटी तर आपल्या प्रश्नामध्ये दिलेला आहे कोल्हापूर याचा क्रमांक लागतो, म्हणून लक्षात ठेवा. आतापर्यंत आयोगाने पहिले 4च यावरच प्रश्न विचारला होता. आता आयोग त्यापुढे जाऊन पहिले 5 यावर सुद्धा प्रश्न विचारत आहे, म्हणून तुम्हाला पहिले 5 सुद्धा माहिती पाहिजे. कमी लोकसंख्या घनता जर महाराष्ट्राच्या बाबतीत आपण बघितली तर ते प्रामुख्याने गडचिरोली आहे. त्याच्या गडचिरोलीमध्ये किती आहे यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. तर 74 एवढी लोकसंख्या घनता आपल्याला गडचिरोली मध्ये पाहायला मिळते. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग 163, चंद्रपूर 193 आणि रत्नागिरीचा क्रमांक लागतो त्याच्यानंतर 197. बरोबर आहे. अशा प्रकारे आपण जी महाराष्ट्राची लोकसंख्या घनता आहे त्यानुसार जे काही प्रमुख जिल्हे आहेत म्हणजे सर्वाधिक आणि सर्वात कमी यानुसार आपण ते बघितले. हे झालं महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या घनतेच्या बाबतीत. अशाच प्रकारे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये लिंग गुणोत्तर विचारलं जाते, अशाच प्रकारे साक्षरता विचारल्या जाते, अशाच प्रकारे लोकसंख्येमधली दशवार्षिक वाढ सुद्धा विचारली जाते आणि पूर्ण लोकसंख्या किती यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. आता मी इथे तुम्हाला महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या सांगणार आहे, ती 2011च्या जनगणनेनुसार आहे. 2011च्या जनगणनेनुसार 11.24 कोटी एवढी महाराष्ट्राची लोकसंख्या होती. आता ती खूप म्हणजे आता मोठ्या प्रमाणात ती वाढली असेल. 2001 मध्ये किती होती मग, 9.68 कोटी इतकी होती. आता ही लोकसंख्या आहे, घनता नाही, एकूण लोकसंख्या म्हणत आहे आणि हे कोटीमध्ये आहे, तर लक्षात ठेवा. तर सर्वाधिक 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते, जसं ठाण्यामध्ये 1.10 कोटी, त्याच्यानंतर पुण्याचा क्रमांक लागतो 94 लाख, नंतर मुंबई उपनगर 93 लाख आणि ते जर आपण भारताच्या बाबतीत बघितलं तर भारतामध्ये युपी मध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की या प्रश्नाचं उत्तर द्या की भारतामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत प्रमुख पहिले 3 राज्य कोणते आहेत ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. प्रश्न व्यवस्थित लक्षात घ्या. भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असणारे प्रमुख म्हणजे पहिले 3 राज्य कोणते आहेत ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्याचप्रमाणे भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्या असणारे जे काही राज्य आहेत ते सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. दोन्ही प्रश्नांची योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा, सर्च करा आणि प्रश्नाचं योग्य उत्तर मात्र नक्की द्या. आता ज्याप्रमाणे आपण महाराष्ट्राची लोकसंख्या म्हणजे सर्वाधिक लोकसंख्या असणारे जिल्हे बघितले, तसेच महाराष्ट्राची सर्वात कमी लोकसंख्या असणारे जिल्हे सुद्धा आपण इथे बघणार आहोत. जसं सिंधुदुर्ग मध्ये किती आहे मग, 8.49 लाख. त्याच्यानंतर गडचिरोलीचा क्रमांक लागतो 10.72 लाख आणि हिंगोली 11.77 लाख. हे सर्वात आधीचे म्हणजे पहिले आणि सर्वात कमी हे दोन्ही गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. अशा प्रकारे महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्या त्याबद्दल आपण माहिती बघितली. तर विचारलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर द्या. याची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर शेअर केली जाईल. अशाच प्रकारे लिंग गुणोत्तर आहे, साक्षरता आहे, 0 ते 6 वयोगटातील लिंग गुणोत्तर आहे, त्यावर सुद्धा आयोगाने वेळोवेळी प्रश्न विचारलेले. SC/ST लोकसंख्या आहे, दशवार्षिक वाढ आहे, त्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहे. नागरी लोकसंख्या, त्याच्यानंतर ग्रामीण लोकसंख्या यावर आधारित सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. तर ते आपण अशाच प्रकारे वेगवेगळे प्रश्न घेऊ तेव्हा त्या सगळ्या गोष्टी कव्हर होतील. अधिक माहितीसाठी सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह पुढील भागामध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.